नाराज छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। भाजपच्या पर्यायाबाबत भुजबळांनी बोलणं टाळलं तर भुजबळांना फक्त स्वतःचं कुटुंब ओबीसी वाटतं, माणिकराव कोकाटेंची टीका। धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढावं आणि चौकशी करावी। सरपंच हत्या प्रकरणावरून नाना पटोले यांची मागणी। सत्ताधारी आमदारांच्या मागणीवरून तरी कारवाई करा, मुख्यमंत्र्यांना चक्र। दलित आहे म्हणून पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली, काँग्रेस नेते राहुल गांधींचा आरोप। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात खोटं बोलल्याचा घणाघात। राहुल गांधी केवळ राजकीय हेतून आल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। राहुल गांधी जाती जातीत द्वेष निर्माण करत असल्याचाही आरोप। कॅबिनेट मंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाटांनी घेतली मृत संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट। आरोपी कोणाच्याही जवळचा असला तरी कारवाई करणार असल्याचं आश्वासन। पंतप्रधान योजनेअंतर्गत 20 लाख गरिबांना घरं मिळणार, निकषही बदलणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर लाडक्या बहिणींना 7 ते 8 दिवसात पैसे मिळणार असल्याचे केलं स्पष्ट। इयत्ता 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षेत नापास झाल्यास पास केलं जाणार नाही। नापास विद्यार्थ्यांना 2 महिन्यात पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय। पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टानं फेटाळला। पूजाकडून केवळ यूपीएससी नव्हे तर संपूर्ण समाजाची फसवणूक, कोर्टाची टिप्पणी। राज्यात बुधवारपासून 4 दिवस पावसाची शक्यता। धुळे, नंदुरबार आणि नाशिकमध्ये पावसाचा इशारा। ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढली। गोवाही सजलं, बीच, हॉटेल हाऊसफुल।